ताजा मटर सीझनमध्ये आला की प्रत्येकाच्या घरी एकदा तरी ही मटरची कचोरी नक्कीच बनवली जाते, हो ना? आज आपण ही मटरची कचोरी बनवतो आहे, पण माझ्या पद्धतीने. इथे मी ताजा मटार घेतला आहे, जवळपास 1-1.5 कप असेल. 9-10 लसणाच्या पाकळ्या, 4-5 मिरचीचे तुकडे आणि आल्याचे तुकडे आपण घेतलेले आहेत. कोथिंबीर घालायची आहे आणि मिक्सरला जाडसर फिरवून घ्यायचं आहे. खूप जाडसर नाही आणि खूप जास्त बारीकही नाही. आता एका खलबत्त्यामध्ये 2 चमचे सोप, 2 चमचे धने आणि 1 चमचा जिरे घालायचं आहे आणि हे जाडसर कुटून घ्यायचं आहे. सारण तयार करण्यासाठी आपण एका कढईमध्ये 2 चमचे तेल टाकून घेऊया आणि त्यात कुटलेला मसाला टाकून घ्यायचा आहे. तेल जास्त कडकडीत असं गरम नाही करायचंय. तेल घालून घेऊयात. आता यामध्ये मटारची पेस्ट घालायची आहे. मटारची पेस्ट छान अशी परतून घेऊया आणि त्यानंतर यामध्ये एक उकडलेला बटाटा घालूया. बटाटा स्मॅश करून घालायचा आहे. आता यामध्ये आपल्याला बाइंडिंगसाठी बेसन पीठ घालायचं आहे 1 चमचा. त्यानंतर धनापूड, कस्तुरी मेथी, लाल मिरची पावडर, मीठ आपल्याला घालून घ्यायचं आहे. आणि इथे मी घालते आहे पनीर. पनीर घातल्यामुळे सारणाला खूप छान चव येते. बघा हे सारण तयार झालेलं आहे. चवीला खूप छान लागतं. तुम्ही ह्याचा पराठाही बनवू शकता. सारण पूर्णपणे गार करून घ्यायचं आहे. त्यासाठी आपण सारण एका प्लेटमध्ये काढून घेत आहोत. आता कचोरीची पारी बनवण्यासाठी मी इथे 2 कप मैद्याचा वापर करत आहे. तुम्ही ओवा हातावर चोळून घालायचा आहे. चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि 2 टेबलस्पून तेल घालायचं आहे. आता याचा आपल्याला थोडं पाणी घालून मऊसूत असा डो बनवून घ्यायचा आहे. मैदा मळवून झाल्यानंतर काही मिनिटांसाठी झाकून ठेवायचं आहे, जवळपास 15 ते 20 मिनिटपर्यंत. तोपर्यंत सारण पूर्णपणे गार करून घ्यायचं आहे आणि आता आपण सारणाचे छोटे छोटे असे बॉल्स तयार करून घ्यायचे आहे. आता जो मैदा आपण भिजवून ठेवला होता ना, तो छान मुरला गेलेला आहे. त्याचे मी पारी बनवण्यासाठी छोटे छोटे बॉल्स तयार करून घेणार आहे. आता हे मैद्याचे बॉल्स आहेत ते असे चेपटे करून घ्यायचे आहे. हातानेच, लाटायचं बिलकुल नाहीये. पारी बनवल्यानंतर त्यात सारणाचे बॉल टाकायचं आहे आणि बॉल टाकून झाल्यानंतर ते असे हातावर छान प्रकारे बंद करून घ्यायचे आहे. आणि ह्या सगळ्या प्रोसेसला अजिबात वेळ लागत नाही. वेळ लागतो तो कचोरी तळण्यासाठी. आपली पारी तळण्यासाठी रेडी आहे, तुम्ही बघू शकताय. कचोरी छान अशी फुगत आहे, तुम्ही बघू शकताय. कचोरी किती खस्ता बनली आहे हे तुम्ही बघू शकताय. फोडल्यानंतर त्यातून आवाज येतो, असा खस्ता आवाज येतो आणि फुगलेली देखील आहे. वाफ निघती आहे आतमधून. तर आजची ही आगळ्या वेगळ्या चवीची कचोरीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली, कमेंटमध्ये मला नक्की सांगा.